नमस्कार. मी डॉक्टर अब्बास जबले, व्हाईस प्रेसिडेंट IMA महाराष्ट्र स्टेट. आज आपण ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलण्याचा उद्देश सुरू करायच्या आधी मी सर्वप्रथम माझे सर्व कलिग्स इथं उपस्थित आहेत, मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्व पत्रकारांचा मी शॉर्ट नोटीसमध्ये आपण आजची ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यात आपण सर्वजण उपस्थित, मी सर्व IMAच्या वतीने मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा उद्देश असा आहे की कालपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे बंद आंदोलन आपलं चाललेलं आहे त्याचं कारण आहे की CCMP जे कोर्स आहे, जे BHMSवाल्यांना जे CCMP कोर्स दिलेला आहे त्याचा विरोध करण्यासाठी आपण आज ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. वारंवार हे आपण तक्रार आपण सगळ्या म्हणजे कोर्टामध्ये पण आपली केस चालू आहे ह्याबद्दल, आणि त्याचा निकाल 13 आणि 14 तारखेला आहे. तर आमचा उद्देश असाच होता, आणि सरकारकडे किंवा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये आमचा हाच एक उद्देश होता की कोर्टाचा निकाल येईपर्यंत तुम्ही कुणाला रजिस्ट्रेशन देऊ नका. आता हे कसं आहे की हे आहेत होमिओपॅथिक, आम्हाला डॉक्टरांविरोधात काही नाही, म्हणजे ते आमचे मित्रच आहेत, सगळे चांगले आहेत, त्याच्याबद्दल नाही. पण आमचा जो विरोध आहे हा सिस्टमवर आमचा विरोध आहे. की कसं आहे, आमचं म्हणणं एवढं आहे की ज्या पॅथीमध्ये डॉक्टर होतं त्यांचाही पॅथी आहे, होमिओपॅथिक काउन्सिल आहे त्यांनी त्यांच्यामध्ये कितीही त्यांचं आहे रजिस्ट्रेशन, पण त्यांनी कितीही कोर्स केले वेगळे तर त्यांच्यामध्येच त्यांना द्यावे अशी आमची मागणी आहे. आमच्या आजपर्यंत जर तुम्ही बघितलं ना तर कितीही तुमच्याकडे जरी पोस्ट आले असेल त्या पोस्टमध्ये कुठल्या डॉक्टरांना विरोध केलेला नाही आहे. हा आमचा विरोध सरकारच्या विरोधात आमची जी चाललेली आहे, आणि त्या सिस्टममध्ये म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये आता वारंवार आम्ही पत्र देऊन किंवा मिटिंग्स वगैरे, आता काल पण मिटिंग्स झालेल्या आहेत. तर काल असं झालं की त्यांच्या ह्याच्यातलं एकाला रजिस्ट्रेशन MMCमध्ये मिळालेलं आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की त्यांना रजिस्ट्रेशन MMCमध्ये द्या, विरोध नाही आहे, पण कसं द्या, त्याचे जे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सप्रमाणे द्या. जसं आम्ही MBBS झाल्यानंतर आम्हाला जे नॉर्म्स होते की तुम्हाला 4.5 वर्षाचा कोर्स, त्याच्यानंतर 1 वर्षाचा तुमचा इंटर्नशिप, त्या 4.5 वर्षामध्ये जे आम्हाला पहिल्या वर्षी म्हणजे 1.5 वर्षाचा आमचा असताना 1.5 वर्षाचा पहिला वर्ष असायचा, त्याच्यामध्ये जे टॉपिक्स होते दुसऱ्या वर्षाला होते आणि तिसऱ्या वर्षाला होते. जे 4.5 वर्षाचे जे कोर्स आहे त्याप्रमाणे त्यांना द्या, त्याप्रमाणे त्यांना ॲडमिशन घ्या ना. MBBSचं ह्याच्यात त्यांना ॲडमिशन घेऊन त्यांचं त्या हिशोबानं झालं त्यांना द्या ना, आमचा कुठे विरोध आहे. आज आपल्या इकडं बघा, तुम्ही जर बघायला गेलं तर रजिस्ट्रेशनचे आपले 3 टाईप आहेत, 1, 2, 3 असं आहे. एक जो आहे ना हो आपला जे आता इथं जे MBBS झालेलं आहे त्यांचा आहे. दुसरा आहे जो बाहेरने जो येतो, म्हणजे जसे की रशियन्स वगैरे असतात त्यांना ते दिले जातात. हां, आणि तिसरं आहे मला वाटतं दुसरं एक गव्हर्नमेंटची संस्था आहे त्यांना ते दिलं, मग त्याप्रमाणे त्यांनी ते रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आमचं म्हणणं असं एवढंच आहे की त्यांच्या पॅथीमध्ये त्यांनाच राहू द्या, आमच्या पॅथीमध्ये आम्हालाच राहू द्या. आता काय होणार की त्यांना आमच्या इकडे रजिस्ट्रेशन दिल्यानंतर काय होणार की त्या पॅथीचा फायदा काय, होमिओपॅथी काय त्याचा यूजच होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं होईल की कुठल्याही डॉक्टराचं जर बघितलं तर 2 इकडे रजिस्ट्रेशन नसतो. आता ह्यांचा काय होणार, होमिओपॅथिकमध्ये पण रजिस्ट्रेशन असणार आणि MMCमध्ये पण रजिस्ट्रेशन असणार. तर आमचा विरोध एवढंच आहे. त्याच्यासाठी उद्या आमचे सर्व IMA म्हणजे महाराष्ट्र स्टेटचे लोक म्हणजे आझाद मैदानामध्ये सगळे आता कलेक्ट होणार आहेत. आम्हालाही सुद्धा बोलवणं आहे, पण कसं झालं की जे जवळजवळचे आहेत ते आता उद्या सगळे तिथे जाणार आहेत. आम्हालाही तिथं बोलायचं चलो आझाद मैदान असं आम्हाला चाललेलं आहे. तर आमच्या इथलं पण प्लॅन चाललेला आहे, कुणी जाणार आहेत तिथं ते. तर विरोध फक्त एवढंच आहे की आम्हाला त्यांना आमच्या ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन देऊ नका. त्यांच्या पॅथीमध्ये त्यांना MD करू द्या, MS करू द्या, काही करू द्या, त्यांच्या हिशोबाने होमिओपॅथिकच्या हिशोबाने करू द्या. आमच्या हिशोबात जर करायचं असलं तर आम्हाला जे क्रायटेरिया आहेत ते क्रायटेरियाच्या हिशोबाने त्यांना येऊ द्या. आम्हाला आता इथं जर तुम्ही बघायला गेलं की चिपळूणमध्ये आपले सगळे मित्रच आहेत, होमिओपॅथिक डॉक्टर असेल किंवा ॲलोपॅथिक डॉक्टर, आयुर्वेदिक डॉक्टर असेल, हे सगळे आपले मित्रच. आपण सकाळ संध्याकाळ आपण एक वेळ, आता त्या दिवशी विषय झाला होता मुंबईला, त्याच्यात आपण सगळे आम्ही एकत्र आलो होतो. हा आमचा लढा डॉक्टरांच्या विरोधात नसताना आमच्या सिस्टमच्या विरोधात आमचा हा लढा आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही जर सरकारने हे जर मान्य नाही केलं तर
उद्या सकाळी 6 वाजल्यापासून इमर्जन्सी सेवासुद्धा बंद करायचा विचार करतो. कारण कसं आहे की दरवेळा आपण बघतो की 1 दिवसाचा आपला स्ट्राईक असतो आणि मग 1 दिवसाचा स्ट्राईक झाल्यानंतर मग काय परत ते रुटीन सगळं चालू होऊन जातं. आमचा उद्देश पेशंटला त्रास देणार नाही. आमचा उद्देश एवढा आहे की सिस्टमला किंवा सरकारला कळलं पाहिजे की आमची पण काय भावना आहे. आम्ही कुठल्याही डॉक्टरांच्या विरोधात बोललेलो नाहीत. इव्हन आमचे महाराष्ट्र स्टेटचे आज आमचं दुपारी मिटिंग पण झाली, झूम मिटिंग झाली. आम्ही जे कमिटी तयार केली त्याच्यात आम्ही आमचे प्रेसिडेंट पण आमचे झूम मिटिंगमध्ये आम्ही आणि ट्रेझरर हे दोन्ही आमच्या त्या मिटिंगमध्ये इन्व्हॉल्व झाले होते. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही ज्या लढ्यासाठी आम्ही इथं लढतो आहे, ज्या सिस्टममध्ये जी चुकी आहे त्या चुकीच्यासाठी आम्ही ते लढा लढतो आहे, त्याच्यात सरकारने त्याच्यात इंटरफेअर करावा. एक आमचं म्हणणं एवढंच आहे की 13-14 तारखेपर्यंतच्या आत कुणालाही रजिस्ट्रेशन देऊ नका. आता एक रजिस्ट्रेशन काहीतरी झालेलं आहे, त्यांचं एक रजिस्ट्रेशन सगळीकडे व्हायरल होते ते एक रजिस्ट्रेशन. मला वाटतं असं वाटतं की अजून कुठे झालेलं नाही, एकच झाली ती. हां, ते त्याच्यानंतर मला वाटतं त्याने काहीतरी वेबसाईट क्लोज केली असं झालं. आमचं म्हणणं तो नाही आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या पॅथीमध्ये आमच्या ज्या पॅथीचं नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्समध्ये द्यावं. त्यांना 1 वर्षाचा कोर्स देऊन त्यांना ते तसं देऊ नका अशी आमची सगळ्यांची विनंती आहे. तर त्याच्यासाठी उद्यापासून आपण म्हणजे इनडेफिनेट असणार आहे, आपला बेमुदत आपली हडताळ असणार आहे. पण आम्ही असा विचार केलेला आहे की चिपळूणसाठी की बघा कसं असतं की उद्या असू शकतं की माझा भाऊ पण असू शकते, इमर्जन्सी कोणी असू शकते ते. मग आपण त्यांना काय करायचं असं. पण त्यासाठी पण आम्ही ते सगळे आम्ही बसून आम्ही त्याच्यात पण आम्ही नॉर्म्स करणार आहोत. म्हणजे आम्ही नियम करणार आहोत असं की कुठल्या पेशंटला आपण म्हणजे अतिदक्षता जसं की हार्ट अटॅक येतो किंवा आता समजा आता गायनेकॉलॉजिस्टकडे डिलिव्हरी वगैरे येतात म्हणजे लेबरचे पेशंट येतात, त्याच्यात ते ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. कारण जर त्या ह्याच्यात जर आपण केलं नाही नक्कीच बाळाला आणि आईला दोघांना त्रास होणार आहे आणि तो आमचा हेतू नाही आहे. कुठलाही इमर्जन्सी आता आम्ही सकाळी आम्ही सर्जनशी पण आम्ही बोललं गेलं. सर्जनचं पण म्हणणं असं आहे की जर समजा सेप्टिक शॉकमध्ये जर आला तर त्याला आपण काय करायचं आहे. त्याला नक्कीच आपण जिथं त्याचा जीवाला त्रास आहे असा कुठलाही जर आजार असला तर त्यांना आपण नक्कीच त्यांना आपण ट्रीटमेंट देऊया. कारण ते आपलेच आहेत. जरी कोण पेशंट असला तरी आपला चिपळूणवासी आहे, जरी चिपळूणवासी असला तरी तो एक मनुष्य आहे. आणि मनुष्य आपण इथं बसलेला तर मनुष्यांना आपण म्हणजे ट्रीटमेंट देणं ईश्वराने आम्हाला जे काय बुद्धी दिलेली आहे ते मनुष्याचा आजार कमी करण्याचे झालं आहे. त्याच्यासाठी आम्ही बसलो होतो आणि त्याच्यात आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही. आम्ही ॲटलिस्ट चिपळूणवासी तरी त्याच्यात आम्ही करणार नाही. पण आमचं म्हणणं सरकारशी एवढंच आहे की ह्याच्याबद्दल काळजी घ्यावे आणि नो CCMP म्हणजे CCMP इन MMC म्हणजे CCMPला MMCमध्ये इन्व्हॉल्व करू नये अशी आमची सरकारशी आणि MMCची पण आमची विनंती आहे आणि त्याच्यासाठी आम्ही स्ट्राईक केलेलं आहे. तर उद्यापासून आपलं इमर्जन्सी सेवासुद्धा आपली बंद करण्यात येणार आहे. जर असं सरकारने हे नाही केलं तर आम्ही सरकारशी विनंती करू की ॲटलिस्ट पेशंटच्या इकडे बघा. जे पेशंट आत्ता समजा कोण पेशंट नाही तर 1 सेकंडनंतर कोणी पेशंट बनू शकतो, ते पेशंटच्या इकडे पण बघा. उद्या कसं आम्हाला जे राईट्स दिलेला आहे, जो आम्हाला संविधानमध्ये हक्क दिलेला आहे, त्या हक्काप्रमाणे आम्ही आंदोलन आम्ही करणार. आम्ही जे करणार ते लिगली करणार. आम्ही इलिगली कुठलेही करणार नाही. आम्ही जो आंदोलन करणार आहे नक्कीच आम्ही त्यात आमच्या पेशंटचं जीवाशी आम्ही खेळणार नाही आहोत आणि आमचा तसा पण उद्देश नाही. आणि लोकांकडे हे गेलं पाहिजे की आम्ही का स्ट्राईक करतो. ह्याच्यासाठी लोकांनाही सगळ्यांना माहिती आहे पण कोण बोलत नाही पुढं तसं. पण आता मी असा विचार केला की ही सगळं लोकांच्या समोर जावं आणि लोकांना पण कळून द्या की ॲटलिस्ट CCMPला MMCमध्ये इन्व्हॉल्व करू नये. असे मी माझे 2 शब्द होते ते मी बोललो. धन्यवाद. थँक्यू. ॲलोपॅथिक मेडिसिन बेसिकली प्रिस्क्राईब करू शकतात. हां, नाही त्यांनी 1.5 वर्षाचा ॲलोपॅथीमध्ये हां 1 वर्षाचा त्यांना फार्मॅकोलॉजीचा क्लास त्यांनी मेडिकल कॉलेजेसना चालू केला. 6 महिने मुंबई शनिवार रविवार हां म्हणजे 42 का 45 काय ती लेक्चर्स त्यांनी ठेवली. आता आम्ही 4.5 वर्ष ॲलोपॅथी शिकत असतो. फर्स्ट MBBSला 3 विषय असतात म्हणाल तसं. तर बेसिकपासून कुठल्या आजाराला कुठली औषधं द्यायची, त्या औषधाचा डोस किती असावा, ते किती दिवस द्यायचं, त्याचं केमिस्ट्री काय आहे औषधाची, साईड इफेक्ट्स काय, हे सगळं डिटेल ॲलोपॅथीवाल्यांना असतं कारण आम्ही तेच अभ्यास करत असतो.
असं 42 दिवसात जर तुम्ही फार्माकोलॉजी शिकून डॉक्टर झाला असतात तर मग किती सोपं होतं या सगळ्या गोष्टी. तर हे चुकीचं आहे आमच्या दृष्टीने. आणि ज्या ज्या मेडिकल कॉलेजला त्यांनी कोर्स चालू होते तिथूनही असा फीडबॅक आला की नंतर या लोकांची काही परीक्षा थातूरमातूर काहीतरी घेतली गेली, त्याला काहीतरी फी ठेवली होती युनिव्हर्सिटीने, MUHSने. तर फी दिल्यामुळे असं होतं की सगळ्यांना तर फेल करू शकत नाही तुम्ही. आणि मग तसे थोडे करत काही फेल झाले, काही परत एक 4 महिन्याचा कोर्स 6 महिन्याचा कोर्स परत पास झाले. असे मला वाटतं जवळजवळ 2800 लोक वेटिंग आहेत या रजिस्ट्रेशनसाठी. आणि 12,000 हे एकदम चुकीचं आहे की हे म्हणजे थोडं अगदी स्पष्ट शब्दात बोलायचं झालं तर मी ट्रेन चालवायला शिकलोय आणि मला 6 महिन्याच्या वर्षाच्या कोर्स नंतर प्लेन चालवायला देण्यासारखं आहे. दोघंही पायलटच म्हणतात, हा लोको पायलट म्हणतो तो. नक्कीच तेच आम्ही सांगतोय की त्यांनी होमिओपॅथीची प्रॅक्टिस जरूर करावी ना, त्याच्याबद्दल आमचं काही ऑब्जेक्शन नाही. होमिओपॅथीमध्ये ते आणि चांगलेच प्रॅक्टिस करतात, असंही नाही की कोणी काही फक्त होमिओपॅथी करत नाही असं नाही. अनेक इनफॅक्ट मी तर सांगेन की आमच्याकडचे काही डॉक्टरही होमिओपॅथी औषधं घेणारे आहेत, म्हणजे कोणी घेत नाही असं नाही आहे. पण त्यांनी ॲलोपॅथीची औषधं देणं, त्याचे रिझल्ट काय असणार आहे त्याची कल्पना नसताना केवळ 1-1.5 वर्षाचा 50-52 लेक्चरचा कोर्स करूनही होत नाही असं आमचं हे आहे. त्यामुळे त्यांना आमच्या ह्याच्याखाली रजिस्ट्रेशन देऊ नये, त्यांना होमिओपॅथीची प्रॅक्टिस जरूर करू दे. जसे आयुर्वेद त्यांची प्रॅक्टिस करतात तसं होमिओपॅथी काउन्सिल आहेच. पण त्यांचं फक्त रजिस्ट्रेशन आमच्याकडे काउन्सिल हे ॲलोपॅथी काउन्सिल इतकं साधं सोपं असं हे आपल्या महाराष्ट्र शासनात महाराष्ट्रातच चालू आहे, बाकी कुठे नाही.